स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आजच्या तरुणाईसाठी प्रसारित करीत आहो विशेष कार्यक्रम #AIRNext. या कार्यक्रमात सहभागी आहेत RJ शुभांगी ढोमसे, RJ गायत्री शिरसाट, आरती शिरवाडकर यांच्यासह सादर करते नानासाहेब पाटील. #AIRNext या कार्यक्रमामध्ये आकाशवाणी नाशिक केंद्राची टीम आपल्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहोत. श्रोते हो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आकाशवाणी नाशिक केंद्राने नुकतीच वक्तृत्व स्पर्धा घेतली आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून 2 स्पर्धक त्याच्यामध्ये निवडले गेले, पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक. आणि त्या दोनही स्पर्धकांना आज आम्ही इथे स्टुडिओमध्ये पाचारण केलेलं आहे आणि ते RJ म्हणून आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत आणि ह्या नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून आलेल्या आहेत. मंडळी, तसं नाशिक हे संपूर्ण भारताला परिचित आहे ते कुंभमेळ्यामुळे. जसं ही एक तीर्थक्षेत्र म्हणून नाशिककडे पाहिलं जातं. नाशिक हे जनस्थान म्हणून रामायणामध्ये त्याला मान आहे. रामाच्या वनवासातला अधिकाधिक काळ जो आहे तो या नाशिकच्या परिसरामध्ये गेलेला आहे असं रामायणामध्ये त्याचा उल्लेख येतो. तसंच इथूनच नाशिकच्या जवळ असलेलं पिंपळस जे गाव आहे, रामाचे पिंपळस असं त्याला म्हटलं जातं, तिथेही रामाचं वास्तव्य खूप काळ होतं. आणि त्या भागाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे मंदिरं खूप आहे आणि त्याच परिसरातल्या ह्या 2 ज्या स्पर्धक ज्या इथे आलेल्या आहेत विजेत्या, त्याच परिसरातनं आलेल्या आहेत. निफाड तालुक्यामध्ये येणारं हे गाव. निफाडला तर भारताचा कॅलिफोर्निया म्हटलं जातं. तिथून एक्सपोर्ट होणारी वेगवेगळ्या शेतीचा माल असेल. थोडंसं पुढे जेव्हा आपण येतो तेव्हा तिथे कोठुरे हे गावही जवळ आहे आणि कोठुरे गावालाही जसा पौराणिकतेचा वारसा आहे त्याच पद्धतीने ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा अग्रस्थानी असलेलं असं ते गाव होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ते आजोळ. तसंच क्रीडेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा नाशिक पुढे आहे. मल्लखांब जे एक क्रीडा प्रकार जो आहे व्यायामाचा, तर त्याचे संस्थापक जे आहे ते कोठुरे गावचेच. आणि पेशवेकालीन हा खेळ पुढे आला आणि त्याला भारतीय क्रीडामध्ये एक चांगलं स्थान जसं मिळालेलं आहे. साहित्याचा वारसा सुद्धा नाशिक जिल्ह्याला लाभलेला आहे. याच्यामध्ये अगदी कवी गोविंद की ज्यांचे स्वातंत्र्य कवनं प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर जसे एक क्रांतिकारक म्हणून समोर येतात त्याच पद्धतीने त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते खूप मोठे साहित्यिकही होते. वामनदादा कर्डक यांचाही वारसा इथे लाभलेला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा BY शिरवाडकर, मराठी सारस्वतातलं एक दैवत. वसंत कानेटकर नाटककार की ज्यांनी पौराणिक नाटकं लिहिली, ऐतिहासिक लिहिली, सामाजिक, विनोदी अंग, वेगवेगळ्या अशा साहित्य लेखणीने स्पर्श केलेले हे सगळे साहित्यिक असा खूप मोठा असा पसारा वारसा नाशिक जिल्ह्याला आहे. आज ज्या इथे विजेत्याच्या 2 जणी इथे आलेल्या आहेत तर त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत या कार्यक्रमाचे सादर करते नानासाहेब पाटील. श्रोते हो, रसिक हो, नमस्कार. नाशिकचा जो ऐतिहासिक असेल किंवा पौराणिक वारसा असेल, इव्हन शेतीचा वारसा सुद्धा या जिल्ह्याला आहे. निश्चितच शेतीचाही वारसा आणि या दोघींचा जो विषय होता तो कुठेतरी मिळता जुळता आहे. कारण स्त्री शिक्षण आणि शेती ह्या 2 विषयांमध्ये दोन्ही स्पर्धक पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाने आलेले आहेत. पहिल्या क्रमांकावर आहे शुभांगी ढोमसे आणि दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जो मिळाला तो गायत्री शिरसाटला. तुमचं दोघींचंही आमच्या स्टुडिओमध्ये मी आणि आरती स्वागत करतो. आता सुरुवातीला जसं आपण म्हटलेलं होतं की नाशिकला एक वेगळा इतिहास आहे, एक वेगळी परंपरा आहे. स्त्री शिक्षणाचा आपला जो एक विषय होता, आपण 4 विषय जे घेतलेले होते की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रसारमाध्यमाचं योगदान ते तर खूप मोठं आहे आणि तसंच साहित्यातून सुद्धा स्वातंत्र्याला प्रेरणा आणि गती मिळाली होती. साहित्यातलं पहिलं स्त्रीचं आत्मचरित्र आहे स्मृतिचित्र, हे आपल्याकडे लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिलेलं आहे. तर हाच स्त्री शिक्षणाचा धागा पकडून
शुभांगी, तुझं जे भाषण केलेलं होतं, तर त्याच्यामधलं तुला काय वाटतं? मॅडम, स्त्री शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्त्रियांनी त्यांच्या कर्तृत्वाने आजपर्यंत समाजाच्या सर्वच क्षेत्रांना बहर आणलेला आपल्याला दिसून येतो. मुळातच तिच्यात संवेदनशीलता असेल, वात्सल्य असेल, ममता असेल, प्रेम असेल, वीरता असेल आणि प्रसंगी भयानकता जरी असेल तरी ते गुण तिच्यात ओतप्रोत भरलेले आहे आणि तिच्या ठायी ते गुण मूळतः अस्तित्वात आहे. आणि ह्याच गुणांची अचूक पेरणी करण्याचं सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे आणि वेळोवेळी तिने त्या गुणांची अचूक पेरणी केली असं मला वाटतं. परंतु एक काळ असा होता की ज्या काळात स्त्रीला स्वतःचे गुण समाजासमोर सामर्थ्यपणे मांडता येत नव्हते आणि मग हे गुण जर समाजासमोर मांडता येत नव्हते तर मग ते गुण मांडायचे कसे, तर कुठेतरी अभाव होता आणि तो अभाव जो होता तो मला वाटतो की स्त्री शिक्षणाचा होता. आणि मग त्याच स्त्री शिक्षणाच्या अभावामुळे तिच्यात लपवून ठेवलेले किंवा दडपून ठेवलेले सुप्त गुण असतील, वीरता असेल, ती समाजासमोर मांडू शकत नव्हती. पण एक काळ असा आला, म्हणजे सावित्रीबाई जर आपण म्हटल्या तर त्या क्रांतीज्योती, खरंच त्यांनी क्रांतीची एक ज्योत पेटवली आणि त्याच्यामधून त्यांनी 1848 मध्ये एक अग्निदिव्य म्हणूयात आपण, जे बेधडकपणे पेलवलं आणि सर्व स्त्री जातीला त्यांनी अज्ञान आणि अंधकार रूपी यमाच्या तावडीतून सोडवलं. आणि मग त्या अज्ञान अंधकार रूपी यमाच्या तावडीतून स्त्री जातीला सावित्रीबाई फुलेंनी सोडवल्यानंतर स्त्री जातीचा प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करण्याचा अगदीच सुसाट प्रवास सुरू झाला. म्हणजे त्यांनी वैचारिक क्षेत्रे सुद्धा सुनी सोडली नाही आणि सामाजिक क्षेत्रे सुद्धा सुनी सोडली नाही आणि याचं एकमेव कारण म्हणजे स्त्री शिक्षण असं मला वाटतं. वा, शुभांगी, निश्चितच मुळात स्त्री जी आहे, आपण बघतो की साधारणपणे पौराणिक इतिहास जरी आपण पाहिला तर स्त्रीची ही एवढीच क्षेत्र निश्चितच नाही आहेत. एक शेतीचं क्षेत्र मात्र कुठेतरी त्यातनं बाजूला सरकलं का असं मला वाटतं. कारण आपण पाहिलं की शेती जी समृद्ध होते ती स्त्रीशिवाय होत नाही. आजही आपण बघतो की आदिवासी जो भाग आहे आपला, इथं स्त्रीच ही काम करत असते पण पुरुष मात्र कुठेतरी पाणटपऱ्यांवर बसलेले असतं. अजूनही ते चित्र आहे. त्याच्यामुळे आपल्या स्पर्धेतला तो एक विषय सुद्धा होता की शेतीपुढील आव्हानं. मला तर वाटतं शेतीपुढे गायत्री प्रचंड आव्हानं आहेत. मग ते पुराण काळाचा जर आपण विचार केला तर शेती तशी समृद्ध होती. आज जो मजुरीचा प्रश्न तो त्या काळात नव्हता, कारण कुटुंबामध्ये बरीचशी मंडळी असायची, खूप हात असायचे कामाला. सेंद्रिय शेती पूर्वी केली जायची, नंतर रासायनिक शेतीचा जमाना आला. मिळालं म्हणजे उत्पादनं मिळाले शेतकऱ्यांना, पण नंतर ज्या जमिनी नापिकी झाल्या पुन्हा आता ते आव्हान समोर आहे शेतकऱ्यांचे. भाव मिळत नाही, बरीच 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 आव्हानं आहेत आणि तुझा तो विषय होता. हो, मला तर वाटतं तू चांगला स्पर्श करू शकशील त्या विषयाला. ज्या प्रकारे तुम्ही बोलले की शेतीपुढे अनेक आव्हाने सतत असतात. भारताचा विचार केला तर आपल्याला समजेल की आपण भारत देशाला अगदी साहजिकच कृषीप्रधान देश म्हणतो, परंतु भारतात सुमारे 80% लोक शेतीवर आधारित आहे. गेल्या काही दशकापासून शेती समृद्ध आणि शेतकरी गरीब हे चित्र न समजणारे. आपण प्राचीन काळाचा विचार केला तर एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यामुळं आपल्याला मजुराची आवश्यकता भासत नव्हती. परंतु काळाच्या ओघामध्ये विभक्त कुटुंब पद्धती आली, शेतीच्या वाटण्या झाल्या. जिथं 5-6 एकर जमीन यायची तिथे 1-1 एकर किंवा बिगा जमीन वाट्याला आली. मग आपल्याला भांडवलदाराची कमी भासू लागली किंवा मजुराची कमी भासू लागली. त्यामुळंच शेतीपुढे नवीन आव्हान आता सध्या उभं राहिलंय की कुठंतरी थोडंफार शिक्षण घेता आणि आजचा तरुण किंवा आजचा शेतकरी कुठेही शेती करायला तयार नसतं. थोडंसं शिक्षण घेऊन यंत्रमानव बनून नोकरशाहीवाल्यांचे किंवा भांडवलशाहीदारांचे उंबरवटे झिजवण्यासाठी शहराकडे येतो. म्हणजे तो स्थलांतरित करू लागलाय, याने शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागलंय. तसंच निसर्गाचा कोप, कमी उत्पादकता, वाढता खर्च, कर्जबाजारीपणा या दुष्टचक्रात शेतकरी सतत होरपळत असतो. पूर्वी आपल्या बाईच आपल्याला शाळेमध्ये शिकवायच्या की ए रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा, पाऊस आला खोटा. जणू काही त्या चिमुकल्यांचे बोल ऐकून सुद्धा पाऊस आपल्यावरती बरसायचा. तो आज आमच्या शाळेतल्या बाईच आम्हाला शिकवू लागला की रेन गो अवे, म्हणजे त्याच पावसाला परत पाठवतायत. म्हणजे पाऊस आम्हाला तुझी गरज नाही, तू जा. म्हणजे आपण कुठंतरी एका बाजूचा विचार करता आपण यांनी सुद्धा शेतीकडे दुर्लक्षित होऊ लागलोय. ही वेदना प्रत्येक शेतकऱ्याची आहे. आव्हानांपैकी हे आव्हान जरी असलं तरी मला तर वाटतं गायत्री, ह्या आव्हानांकडे शेतकऱ्यांनी जर लक्ष नाही दिलं की आपल्याला सबसिडी मिळेल किंवा आपल्याला योजना काही मिळेल का, मग आपण शेती करू का, याच्यामध्ये काही तज्ज्ञांची वेगळी मतं आहेत की आपण सबसिडी का घ्यावी, सरकारची मदत का घ्यावी, आपणच काहीतरी करावं. आणि त्या दृष्टिकोनातून गट शेतीची निर्मिती झाली. हो, त्याच्यामध्ये शासनाचा निश्चित त्याला मदत आहे, पण गट शेतीने आपण उत्पादनं वाढवू शकतो. आजकाल सोशल मीडिया सुद्धा ऍक्टिव्ह झालेला आहे. पण शेतकऱ्यांची वेदना थोडीशी वेगळी आहे असं मला वाटतं. काय सांगू शकशील? सर, याचं उदाहरण द्यायचं झालं तर मध्यंतरच्या काळामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी खूप सारे आत्महत्या करत होते. तर यावरती समर्पक म्हणून माझा अविनाश भारती नावाचा कवी सुद्धा म्हणू लागतो की प्यावा वाटत नाही विषाचा घोट.
प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करणार मायबाप सरकार, मातीच्या वासानं कुठं भरतं का हो पोट. तसंच बघता इंद्रजित भालेराव नावाचे कवी सुद्धा आपल्या स्वतःच्या कवितेचं समर्पक करते, म्हणता की बापा रे शेतकऱ्या, तुझ्या स्वतःच्या डोक्यावरच्या कर्जाला पाप समजणारा आत्मा तुझ्याच शरीरात का जन्म घेतो. ज्या वेळेस हा स्वतःच्या कर्जाला डोक्यावरचा पाप समजणारा आत्मा डॉक्टर, इंजिनियर, वकील यांच्या शरीरामध्ये जन्म घेऊ लागेल ना, त्यावेळेस त्यांना सुद्धा कळेल की शेतकरी का जगतो, कुणासाठी जगतो आणि का म्हणून जगतो. आणि पुढचं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा शेतकरी आत्महत्या करतो आणि कोणीतरी पुढे येतात आणि म्हणतात आम्ही तुम्हाला काय मदत करू. यावरती तो आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो की तुम्ही मला माझा मेलेला बाप परत आणून द्याल का. हा ज्यावेळेस म्हणतो ना त्यावेळेस निरुत्तरित होऊन जात. त्यांना कुठल्याही प्रकारची मदत नकोय, फक्त त्यांचा जो शेतकरी बाप स्वाभिमानाने जगतोय त्यांना फक्त ती जगण्याची उमेदीसाठी, म्हणजे त्याच्या शेतीमालाला फक्त तुम्ही भाव द्या, बाकी कुठल्याही प्रकारचं तुम्ही त्याला सहानुभूती देण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही. निश्चितच फार महत्त्वाचा मुद्दा तो मांडला. जसं गायत्रीने आत्महत्यांचा उल्लेख केला त्याच्यावर निश्चित आपण पुढे बोलूया, पण तिने जे काव्यपंक्ती ज्या इथं सादर केल्या ही वेदना त्यातनं निश्चितच आपल्या लक्षात येते. आणि कविता हे असं एक माध्यम आहे की जिथे मानवी भावभावना निश्चितच तिथे प्रगट होत असतात. तसंच स्त्री सुद्धा आपल्या कवितेतनं जेव्हा बोलायला लागते, आपलं दुःख मांडायला लागते. मला वाटतं शुभांगी तुझ्याकडे एक फार चांगली कवितांच्या ओळी आहेत, त्या हो पण ऐकू मॅडम, आम्हाला. स्त्री जातीशी आपलं नातं सांगत असताना मी एका कवितेचा उल्लेख माझ्या वक्तृत्वात देखील केला होता. ती कविता अशी होती की तिच्या डोळ्यामधले पाणी माझ्या डोळ्यामध्ये दिसे, तिच्या कंठातली घोषणा माझ्या कंठामध्ये घुमे, तिचे मन गहिवरते तेव्हा माझेही हृदय गहिवरते, असे आहे जडलेले तिच्या सवे माझे नाते. तिचे अनंत रूप आहेत. नक्कीच आपण बघितलं की आजच्या समाजामध्ये आपण पाहतो की तिची वेगवेगळ्या रूपांमध्ये ती वंदनीय सुद्धा आहे. आज जेवढी काही क्षेत्र आहेत तेवढी सगळी क्षेत्र स्त्री पादाक्रांत करू शकली ती केवळ तिला मिळालेल्या शिक्षणामुळे. निश्चितच. आणि याचाही उल्लेख तू तुझ्या भाषणामध्ये खूप छान केला होता शुभांगी. हो, ज्या वेळेला स्त्रीला शिक्षण मिळालं त्यानंतर गझलकार माधुरी जोशींच्या शब्दात मी सांगेल, कारण की त्या देखील एक स्त्री गझलकार आहेत. त्या म्हणतात की शिक्षणानंतर स्त्रीने काय केलं, तर स्त्रीने केलं भिरकावले ओझे जरा बाईपणाचे शेवटी, माणूस म्हणून वेगळी जन्माचा आले मी, असं म्हणत स्त्रीने वेगवेगळ्या रूपांना स्वअनुभवातून साकारण्यास सुरुवात केली. अगदीच जर उदाहरणाखातर तुम्हाला सांगायचं असेल तर मी सांगू इच्छिते की स्त्री जातीला प्रकृतीने एक असाधारण सौंदर्य बहाल केलेलं आहे. सौंदर्य नावाचा मुद्दा आपण जर बाजूला ठेवला तर सौंदर्यासोबत जेव्हा तिच्यात वीरता संचारते तेव्हा तिच्या ठायी असलेल्या भयानक दिव्यतेची आपल्याला प्रचिती येते. उदाहरण द्यायचं झालं ह्या माझ्या ओळीला तर मी सांगेन की शिमलाच्या पहिल्या महिला IPS सौम्या सामशिवन आज हिमाचलमध्ये ड्रग्ज आणि मानवी तस्करी करणाऱ्यांचा काळ म्हणून ओळखल्या जातात. इतकंच काय तर एका आमदाराच्या गैरकृत्यावर त्याला एक सनसनीत चपराक देत कायदा आणि सुव्यवस्था जपणाऱ्या स्त्रियांचं प्रातिनिधिक स्वरूपातील रूप सामशिवन यांच्या रूपाने आपल्या समोर येतं आणि ते सुद्धा केवळ स्त्री शिक्षणामुळेच, असं मला वाटतं. सौंदर्य हे तिचं सामर्थ्य आहे स्त्रीचं. तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी है, सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी, दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी, जीती रहो जीतती रहो. जो तेरे नैनों से टपके हर आंसू है अपना, जो तेरे होठों पे ठहरे वो गीत अब अपना, जो सीना तान के तू चल दे उठता है सर अपना, जा जी ले अपनी जिंदड़ी सर पर हाथ है अपना, तेरा जो भी है सपना अब जिम्मा है अपना, सपने सच करने की तेरी बारी.
कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व या तिन्ही गुणांनी जेव्हा तिचं वेगळेपण येतं ते शिक्षणाने ते अधिक ते टोकदार झालेलं आहे तिचं व्यक्तिमत्व. आणि म्हणूनच ती वंदनीय आहे. तर गायत्री, थोडंसं तुझ्याकडे वळतो मी. शेती तुझा फार आवडीचा विषय आहे निश्चितच, कारण तू जी काही उदाहरणं दिलीस ते वास्तव सुद्धा आहे, पण तू जे मांडलेस तुझ्या भाषणातनं ही वेदना जास्त आहे, त्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. काय तुझी काय मत आहे? सर, मला असं वाटतं की आता आपल्याला कोणीतरी येईल की आणि किंवा कोणीतरी म्हणेल की आम्ही तुला मदत करू किंवा तू कर. आता शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्याच्या मुलांनी याची वाट न बघता आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, एकपणाने एक हिताने, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या स्वार्थासाठी लावू प्राणाला प्राण. या उक्तीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. जिद्दीनं आणि एकदा ताकदीनं पावले उचलली पाहिजे. एकदा भाजी आणायला बाहेर गेलेल्या एका सर्वसामान्य कुटुंबातली मुलाने भाजीवाले.com नावाचे संकेतस्थळ तयार केलं. आपण जर या संकेतस्थळाला भेट दिली तर आपल्याला कळल की आपल्याला कोणती भाजी किती वेळात, किती मिनिटात, किती अंतरावर भेटणार आहे. आपण हे नक्कीच बघितलं पाहिजे. आणि त्यानंतर जर आपण व्हेजिटेबल अंडर इन वन रूम संकल्पना आपण ऐकलेली असेल, ती आपण प्रत्येक खेड्यामध्ये राबवली गेली पाहिजे. आणि ज्यावेळेस राज्य सरकारकडून शेतीसाठी निधी येतो तो राज्य सूचीमध्ये असतो, तो समवर्ती सूचीमध्ये कसा आणता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. कारण जर तो समवर्ती सूचीमध्ये आणला गेला तर इथली माती, मृदा, हवामान बघून कुठलं पीक कुठल्या जाती कधी घेतल्या पाहिजे याचं ज्ञान करायला सुद्धा दिलं गेलं पाहिजे. तसंच डोंगराळ भागातील नापीक जमीन आपण लागवडीखाली आणली गेली पाहिजे. स्वामीनाथन आयोग, मार्शल प्लॅन अशा सारख्या संकल्पना प्रत्येक गावात राबवल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर ग्लोबल सिटीजन, ग्लोबल व्हिलेज नावाच्या संकल्पना प्रत्येक खेड्यात, प्रत्येक गावामध्ये त्या सुद्धा राबवल्या गेल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की आजकाल सोशल मीडियाचा वापर करताना आपल्याला प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती आपण वायफाय झोन मागतो, परंतु ते वायफाय झोन न मागता आपण प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती जर ॲग्रिकल्चर झोन मागितला ना तर शेतीची नक्कीच प्रगती होईल. आणि इथला शेतकरी राजा जो काय आपण म्हणतो की तो जगाचा पोशिंदा आहे, तो भारताचा राजा आहे, तो नक्कीच राजा झाल्याशिवाय राहणार नाही. वा, जो प्रश्न मी तुला विचारला त्याचं फार मार्मिक आणि समर्पक उत्तर तू या ठिकाणी दिलेस. आणि याच्यासाठी आपला जो यूथ आहे, युवा वर्ग हा पुढे आला पाहिजे. आपला विषय तोच आहे. आता आपल्याला बदलावा लागणार आहे. म्हणजे आपल्याला पारंपरिक शेतीतून आधुनिक शेतीत यायचं आहे. हो, नक्कीच. यांत्रिक शेतीत यायचं आहे. आजकाल शेतकरी ड्रोन वापरायला लागलाय, बऱ्याच गोष्टी. यातनं कुठेतरी आपली उत्पादन वाढ होणे, शेतकऱ्यांची सांपत्तिक स्थिती निश्चितच चांगली होऊ शकते. त्याच्यामुळे स्त्रियांचा रोल फार मोठा आहे. हो, ती स्वतः युवा शेतकरी आहे, तर तिचा अनुभव सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं वाटते मला यावेळेला, की ती शेतामध्ये कशा पद्धतीचं तिचं काम असतं, कसं निरीक्षण असतात. म्हणजे ज्यावेळेस आपण शेती करतो ना, तर मला असं अनुभवातलं उदाहरण द्यायचं झालं तर सर्वांनाच माहिती आहे की निफाडला आपण कॅलिफोर्निया म्हणतो, पण त्याच निफाडमध्ये उगाव खेड जे माझं गाव आहे त्याला मिनी दुबई म्हटलं जातं आमच्या उगावला द्राक्षासाठी. तर द्राक्ष शेतीचा विचार केला तर शेतकरी लाखो रुपये खर्च करून करतो. ऊन, वारा, पाऊस, कधी गारा पडता, यातून सुद्धा तो त्या चांगले पिकवतो, परंतु तोच त्याला विकायची वेळ आली का तो मातीमोल किमतीमध्ये विकतो. तरी पण आमचा शेतकरी हवालदिल नव्हता. तो काय करतो, 10-12 दिवस थांबतो, पुन्हा नव्या जोमानं, पुन्हा नव्या जिद्दीनं काहीतरी भेटल. 365 दिवस तो थांबतो. कशासाठी? फक्त 1 दिवस त्याला उत्पन्न भेटणार असतं त्याच्यासाठी. तसं काम करताना तर खूप सारे अनुभव येतात. कधी कधी मजूर भेटत नाही, सगळे काम आपल्याला स्वतःला करावं लागतात. त्याच्याकडे थोडंफार क्षेत्र राहतं तर तो काय म्हणतो, आपण हिरवी मिरची लावू, आपल्याकडं आहे, तिला मार्केट आहे. पण ज्यावेळेस तो शेतकरी हिरवी मिरची लावतो, तिच्यावर थ्रिप्स येतात, तिच्यावर घुबड्या म्हणून एक तो काही रोग आहे तो अटॅक करतो, त्याच्यावर सुद्धा तो लाखो रुपयांनी खर्च करतो. पण त्या मिरचीमध्ये तो शेतकरी लाखो रुपयाला बुडून जातो की त्याला तरी तो शेती करतो. एवढं सगळं होतं. मग त्याला वाटतं की आता टोमॅटोला मार्केट आहे, मग तो मिरची काढतो, त्या टोमॅटोला नागपंचमीला टोमॅटोची लागवड करतो. त्याला राहतो थोडाफार भाव, पण त्यात फक्त त्याचा खर्च केलेला असतो तो निघतो. त्यानंतर त्याची जी काही मजुरी असते, तो टोमॅटो खुडण्याची असेल किंवा निंदन खुरपण, पण मग तरी तो थोडासा नव्या आशेने परत म्हणतो की जाऊ द्या, आता टोमॅटो तर गेले, आता आपण कांदे लावू. एकरी 60,000 रुपये तो कांद्याला खर्च करतो आणि 6 रुपये किलोने कांदे विकायला लागतो. तरी पण एवढ्या सगळ्या गोष्टींवरती मात करत एक शेतकरी हसून जगतो. तरी तो त्याची एक मोठी मुलगी MSc MAd BEd करतो. त्यानंतर दुसऱ्या मुलीला BSc पर्यंत शिकवतो. तर एक मुलगा IT इंजिनिअरिंगला टाकतो, दुसरा मुलगा ॲग्री इंजिनिअरिंगला टाकतो. आणि याचाच जाईल आपले पण दिवस निघून, उद्या काहीतरी आपलं पण चांगलं होईल, एखाद्या पिकात आपल्याला पण भाव सापडेल. वा, निश्चित. मला वाटतं हा सकारात्मक दृष्टिकोन आरती फार महत्वाचा आहे. म्हणजे तो तोट्यात जाऊन सुद्धा त्याचं टार्गेट ठरलेलं आहे, पण तरी सुद्धा ती स्त्रीच आहे.
हो, अगदी. हा. आणि स्त्री ही वेगवेगळ्या रूपाने ती पुढे आली समाजासमोर आणि ती एक शक्ती म्हणूनही पुढे आलेली आहे. शिक्षणाची अनेक दालनं तिच्यासमोर उघडी झालेली आहेत आणि त्या याच्यामध्ये ती स्वतःचं एक वेगळी अस्मिताही निर्माण करते आहे. तर शुभांगीच्या भाषणामध्ये सुद्धा खूप चांगली चांगली तिने त्याच्यामध्ये दाखले दिलेले होते. आता ज्या क्षेत्रांना स्त्री स्पर्श करू शकत नाही असं लोकांना वाटत होतं, तर त्या क्षेत्रांविषयी मला बोलायला आवडेल. आज भारताबरोबर असे कित्येक देश आहेत की जिथे महिलांनी सैन्यात प्रवेश केलाय केवळ आपल्या मातृभूमीसाठी. आजपर्यंत समाजाला वाटत होतं की स्त्री निर्भीडपणे काही बोलू शकत नाही, परखडपणे ती मांडू शकत नाही किंवा लढू शकत नाही. फक्त सौंदर्य हाच तिचा एक उपजत गुण आहे आणि तिने चूल आणि मूल हेच 2 क्षेत्र सांभाळले पाहिजे आणि नाजूक गोष्टी तिला जमू शकतात आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे स्त्री शिक्षण. याचप्रमाणे आपला आजचा मुद्दाच स्त्री शिक्षणाचा आहे. तर स्त्री शिक्षण घेऊन महिलांनी शिक्षण क्षेत्रात देखील आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि त्यापैकीच एक नाव जर सांगायचं झालं तर मी ते नाव सांगेन, गणित तज्ज्ञ शकुंतला देवी. हे असं नाव आहे की ज्यांनी 40 वर्षांपूर्वी केलेल्या गिनीज बुक रेकॉर्डचं प्रमाणपत्र त्यांना 22 जुलैला 2019 मध्ये देण्यात आलं की त्यांनी लंडनमध्ये 13 अंकी 2 संख्यांचा गुणाकार केवळ 28 सेकंदांमध्ये केलेला होता आणि ही केवळ स्त्री शिक्षणाचीच किमया म्हणावी लागेल. आपण साधं 2 अंकी आकड्यांचा गुणाकार जरी म्हटला तरी किती वेळ जातो त्याचा तुम्ही विचार करू शकतात आणि तिथं 13 अंक आहे आणि 28 सेकंद आहे, याचा मिलाप तुम्ही जोडा आणि नंतर स्त्री शिक्षण आणि ती किमया याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. स्त्री शिक्षणाचा प्रारंभ काळ आणि त्या स्त्री शिक्षणाच्या प्रारंभ काळात काहीतरी स्पार्क मिळणं गरजेचं होतं जेणेकरून बाकीच्या स्त्रियांना देखील उत्तेजन भेटेल. तर त्या शिक्षणाच्या प्रारंभ काळात नाना क्षेत्रात धडाडीनं कामं करू लागलेल्या स्त्रियांनी त्यावेळेस दाखवलेलं सामाजिक भान फार मोलाचं होतं असं मला वाटतं. आणि त्याच सामाजिक जाणीवेतून काशीबाई कानिटकर असतील, रमाबाई रानडे असतील, इरावती कर्वे, दुर्गा भागवतांपर्यंत अनेक स्त्री लेखिकांनी आपल्या साहित्य क्षेत्राला जी वैचारिक आणि भावनिक समृद्धी दिली त्यामुळेच नव्या पिढीतल्या लेखनाची मुळे पोचली गेली. कमला देसले म्हणून एक कवी आहे, ते एका ठिकाणी म्हणतात की तू गीता प्रतिभा शोभा मेघा झाशी, तुझे पाय तीर्थ अन तू ज्ञानाची काशी, तू अभंग आहे अभंग राहिलं पाहिजे, आई तू शिकायला पाहिजे. कारण एक आई शिकली तर ती सगळ्या समाजाला, घरादाराला आणि पूर्ण देशाला म्हणूयात आपण, पूर्ण मानवजातीला शिक्षित करू शकते. कारण प्रत्येक मुलाचं पहिलं जे गुरुस्थान असतं ते आई असते आणि त्याच्यानंतर मग शाळा महाविद्यालय असतील किंवा बाकीचं जग त्याला जे अनुभव देतं ते असेल. खऱ्या अर्थाने जर समाजासमोर आली असेल तर ती केवळ स्त्री शिक्षणामुळेच. आता स्त्रीने शिक्षण घेतलं पण त्याच्यातून तिने काय चमत्कार करून दाखवला याच्याविषयी मला बोलायला आवडेल. तर आज कला क्षेत्रात भारतरत्नापर्यंतचा प्रवास म्हणजे आदरणीय लता दिदींचं उदाहरण आपल्याला देता येईल की ज्यांनी कला क्षेत्रात आपला ठसा उमटवला. आपल्या पाठोपाठच आपले भावंडांनाही त्यांनी कला क्षेत्रात आणलं आणि भारतीय संगीताला जो अखंड वारसा दिला. यमुना तट टीले रेतीले, घास फूस का घर डांडे पर, यमुना तट टीले रेतीले, घास फूस का घर डांडे पर, गोबर से लीपे तुलसी का बिरवा घंटी स्वर, माँ के मुँह से रामायण के दोहे चौपाई रस घोले, आओ मन की गाठी खोले, आओ मन की गाठी खोले.
मग त्या कला क्षेत्रात भारतरत्नापर्यंतचा प्रवास असो किंवा राजकीय क्षेत्रात राष्ट्रपती पदापर्यंतचा. अर्थातच प्रतिभाताई पाटील यांचं नाव मला इथं घ्यायचं आहे की आणि ह्या दोनही महिला ज्यांना मी प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्या समोर मांडते, त्या ह्या प्रवास करू शकल्या केवळ स्त्री शिक्षणामुळे, मला असं वाटतं. आज तिने ह्या सोज्वळ आणि सामान्य क्षेत्रांबरोबरीनेच टेक्निकल अप्रोच असणाऱ्या क्षेत्रांमध्ये देखील आपली चमकदार कामगिरी दाखवलेली आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर चांद्रयान 2च्या प्रक्षेपणात रितू करिधल असतील, एम वनिता असतील, या स्त्रियांची नावं आपल्याला विसरता येणं केवळ अशक्य आहे. त्याचबरोबर जेट विमानाच्या पहिल्या महिला पायलट अवनी चतुर्वेदींसारख्या स्त्रियांची कामगिरी आज नेत्रदीपक ठरत आहे, ती केवळ स्त्री शिक्षणामुळे. जर स्त्री शिक्षणच नसतं तर ह्या कुठल्याच गोष्टी स्त्रीला करता आल्या नसत्या. आणि आज उदाहरणार्थ म्हणून मी जी उदाहरणं देते ती मला तुमच्यासमोर मांडता आली नसती. आणि इतकंच काय तर आज मी स्त्री आहे, आज मी काहीतरी शिक्षण घेतलंय आणि त्या शिक्षणामुळेच आज तुमच्या स्टुडिओमध्ये येऊ शकले किंवा सगळा समाज आम्हाला आज ऐकतोय, ते बोलू शकले. आणि हे सामर्थ्य सुद्धा मला त्याच शिक्षणाने दिलं असं मला वाटतं. स्त्री शिक्षणामुळेच मर्यादेच्या सर्व व्याख्यांना आपल्याला मोडीत काढता आलेलं आहे. म्हणजे बघा, क्रीडा क्षेत्रात PV सिंधू असतील, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, मिताली राज, मेरी कॉम अशा एक ना अनेक स्त्रियांनी आपली छाप उमटवत थेट ऑलिम्पिकलाही गवसणी घालत आपल्या खिलाडी वृत्तीची जगाला नव्याने ओळख करून दिली. मग याचं उदाहरणच मी द्यायचं झालं की एक कविता होती आम्हाला, ती इंग्रजीमधनं होती. त्याचा आशय असा होता की एक मुलगी असते जी 5वी-6वीला असेल आणि ती चुलीवरती भाकरी करत असते. जुना काळ होता तो. तर ती भाकरी करत असताना तिचाच भाऊ तिच्यासमोर खेळत असतो, बॅट आणि बॉल, चेंडू फळी त्यावेळेला खेळत असतो आणि तो सहज तिला चिडवतो की बघ, मला असा बॉल हवेत उडवता येतो, तुला जमेल का? तू चुली जवळच बस आणि भाकरी स्थापत बस, तू त्या बाळाला सांभाळत बस वगैरे. ती इतकी हुशार, म्हणजे ती काय करते, एका हाताने भाकर थापत असते, दुसऱ्या हाताने भाकर उलटवत असते. भाकर उलटवून तिने ती चुलीला लावल्यानंतर ती दुसऱ्या हातात चेंडू घेते, तो चेंडू वर फेकते आणि चेंडू हवेत असतानाच त्याच वेळेला बॅट हातात पकडते आणि चेंडू हवेत वर भिरकावते. मग ती त्याला म्हणते की मी एका वेळेला भाकरी पण थापू शकते, त्याच वेळेला तुझ्या बरोबरीने हवेत चेंडू पण भिरकावू शकते. हे स्त्रीचं सामर्थ्य आहे, ते तुला जमेल का? अर्थातच नाही, असं त्याचं उत्तर आहे. म्हणजे की चूल आणि मूल ही जी व्याख्या आहे तिने ती मोडीत नाही काढली, ती सुद्धा पकडून ठेवली. म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाटतं. आणि त्याचबरोबर एक खंबीर नेतृत्व, सक्षम कर्तृत्व आणि कीर्तिमय मातृत्व, या तिन्हींचा मिलाप आपल्याला एकत्र बघता येणं हीच स्त्री शिक्षणाची किमया आहे आणि हेच स्त्री शिक्षणाचं महत्त्व आहे असं मला वाटतं. खरंच शुभांगी, तू खूप छान असे इथे मुद्दे मांडले तुझ्या भाषणातून. आणि हे शिक्षणाला वाघिणीचं दूध का म्हटलं जातं, तर त्याचं सगळी उदाहरणं ही जी दिलेली आहेत त्यातून आपल्याला नक्कीच कळायला लागतं. आणि तुम्ही दोघींनीही खूप छान पद्धतीने दोन्ही विषयांना न्याय दिलेला आहे. आज तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या श्रोत्यांशी संवाद साधला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आजच्या तरुणाईसाठी विशेष कार्यक्रम #AIR नेक्स्ट आत्ताच पण ऐकलात. कार्यक्रमात सहभाग होता RJ शुभांगी ढोमसे, RJ गायत्री शिरसाट, आरती शिरवाडकर यांच्यासह. सादर करते नानासाहेब पाटील. ही आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती होती.